श्रद्धा के ब्रह्म ऋषी महर्षी गौतम हे दोघं म्हणजे 7 ऋषीमुनींच्या मध्ये एकदम असं पेणी मंडपम। तर नमस्कार राम राम मंडळी, चला संध्याकाळची रोषणाई बघूया आता। लय मोठा परिसर आहे, महाकाल का बुलावा आया। हे सर्व जेवढे पण देव आहेत हिंदू धर्मात, हिंदू संस्कृतीत, एवढं सगळ्यांचं ऋषीमुनी असू दे। परत चला आता बघूया बोलण्यापेक्षा, प्रत्येक ही जी रेखीव काम केले त्याच्या खाली नाव आहे ते बघा। आता ही कडपर्यंत आहे, ते आधी इकडनं चालू करू। हे बघा दर्शन म्हणजे पहिलेच आपलं आई देवी अहिल्याबाई होळकर यांचं पण रेखीव काम इथं केलेलं आहे बघा। श्रीकृष्ण मित्रवंदा होऊ दे दादा माझं। हे सम्राट अशोक, वैद्यशाळा उज्जैनी, काय तर नाडी वलय यंत्र, सम्राट यंत्र भैया। हे जे काय तर माग हे असणार आहे बरं का, बेताल भट्ट, सम्राट विक्रमादित्य सिंहासनात 32 बघा, सम्राट भारत। हे निम्म्यातच दाखवायला लागलो, ह्यांचं जरा प्लॅन चेंज झाला। महाकाल शाही सवारी, शाही स्नान, हे जेवढं पण रिलेटेड आहे देवाला। हे भारत माता मंदिर इकडं आहे बघा। संध्याकाळचा माहोल, दिवसा आणि संध्याकाळची रोषणाई यालाच म्हणतात। जय बजरंग बली। अरे कुठं पाहायला लागले ते, फोटो तर काढा म्हणा। काय पण म्हणा बरं का, बापरे। चला तर आता हे व्लॉग किती चालतोय बघूया। हा तरी देवाचं दर्शन तर दिसतंय का नाही? होय केवढं मोठा होई, होय ना? शेवट गडबड करून आल्यासारखं पैसे पिटते ती सगळे आहेत। हे असलं दिसतंय, आहे ते नगरी कसली दिसत आहे ना? यायला लागतंय उज्जैनला, उज्जैन दर्शन यायला लागतंय। हे प्रत्येक हे जे स्टॅच्यू म्हणा किंवा मूर्ती केली त्या ह्याच्या मागे एक इतिहास आहे बरं का। आता हे कुणाला माहित असेल तर नक्कीच सांगा। मंडळी यायला लागतंय बरं का बघायला उज्जैन काय आहे, इथं आल्याशिवाय कळणार नाही। अहो व्हिडिओ बघणं समोर बघणं लय फरक आहे। तुम्ही बघितलं आणि तुम्ही बघितलं, कुणाला शक्य होतंय कुणाला होत नाही, तर असो आम्ही ऐक त्याला जाईल तिथं आपलं ही मेमरी सगळ्या सेव्ह करायला चालली द्या आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या द्वारे पोचवायला चालली द्या। अशा हे कमीत कमी 20-25 फुटाच्या 20 फुटाच्या दरम्यान आहेत बरं का मूर्ती। ऍक्च्युली ही म्युझियम आहे, मंदिर अजून तिकडं आहे, तर ही फक्त म्युझियमचाच व्हिडिओ असणार आहे। डोळ्याचं पारणं फेडायचं असेल तर हिथं आल्याशिवाय पर्याय नाही। जेवढी लोकेशन बघतोय युनिकच वाटतंय हो। वाव काय म्हणजे आयुष्यात येऊन भ्रमंती हीच खरी श्रीमंती कशाला म्हणतात। अजून तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला। काळ भैरव,
महाकाल येमेन सह संग्राम मम हालो को गण प्राणी गणाग्रणी चकार तो मूलो वि रोम हा दिवस स्मरण मुद्रा. ह्याचा काय अर्थ होतोय तुम्ही सांगा. तोपर्यंत मूर्त्या बघून घ्या. आता तिकडं ऋषीमुनी आहे ते बघा. एवढा इतिहास माहीत पाहिजे होता म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा झाला असता. पण आम्हाला काय इतिहास म्हणजे हे आपलं रामायण महाभारत याला जर काही इतिहास माहीत असता पुरेपूर तर याचा नक्कीच फायदा झाला असता. नाही 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 ती बंद आहे काय. महाकाल का बुलावा अभि आया वयाच्या 32व्या वर्षी. काय सांगतो मानलं पाहिजे का तुम्हाला. 12 ज्योतिर्लिंग महाकाल हा ओंकारेश्वर म्हणजे 2 ज्योतिर्लिंग आमची होती ती. काही विषय नाही. ही काय कशांतरानं काहीतरी कालांतराने बंद ठेवलंय काहीतरी कारणास्तव. गणरायांची इथं सुद्धा मूर्ती आहे. आणि ही आकाशे तारके लिंग पाताळे हाटकेश्वरम मृत्युलोके महाकाल लिंगत्रय नमस्तुते हर 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 महादेव. पिंड पिंड हा स्ट्रक्चर बरं का नव. ही माणसं केवढी दिसते बघा. थकवा असेल काय असेल तर ती गाडी पण आहे बघा. सोय केलेली आहे सगळी. हे आता आपण आलो ऋषीमुनी बघायसाठी. 1 2 3 4 5 6 मूर्ती आहेत बघा ऋषीमुनींच्या. वीरभद्रद्वारा दक्ष का शिरच्छेदन. अच्छा एक त्यांची नावं आहे ती नावं पण आहेत बघा इथं. महर्षि अत्रि ब्रह्मदेव के नेत्र से उत्पन्न ऋग्वेद के 5वें मंडल के दृष्टा वनवासी श्री राम के मार्गदर्शी तथा अत्रि स्मृति के करता. प्रत्येक मूर्तीखाली त्यांची माहिती दिलेली आहे. महर्षि भरद्वाज देवगुरु बृहस्पति के पुत्र ऋग्वेद के 6ठे मंडल के दृष्टा तथा भरद्वाज स्मृति भरद्वाज संहिता एवं विमान शास्त्र के रचयिता. आता हे अर्थ काय होतोय ते ऑलरेडी संस्कृत मध्ये अर्थ काय होतोय ते नक्की सांग. वर्षी विश्वामित्रा हा महर्षि विश्वामित्र योद्धा के ब्रह्म ऋषि का पद प्राप्त करने वाले गायत्री मंत्र के दृष्टा अनुवंशिक विज्ञान तथा अस्त्र शस्त्र विद्या के दाता. विश्वामित्रा काय एवढं घडवायचं म्हणजे सुखाचं नाही. आणि हे शेवटला हे स्तंभ शेवटला दाखवू याची माहिती देऊया आधी. यांचं आहे महर्षि गौतम स्मृतिकार न्यायशास्त्र के प्रवर्तक धनुर्वेद के ज्ञाता तथा प्रातस्मरणीय पंचकन्याओं के सम्मिलित माता अल्ल्या के पती. अच्छा हे झाले. हे महर्षि जन्मदग्नि अस्त्रशस्त्र तथा संजीवनी विद्या के दाता चिकित्सा शास्त्र के विद्वान तथा विष्णु अवतार भगवान परशुराम के पिता. ओके महर्षि जन्मदग्नि. हे कुठले आहेत बघूया. आता हे महर्षि वशिष्ठ स्मृति वशिष्ठ संहिता वशिष्ठ सिद्धांत आदि ग्रंथों के कर्ता योगवासिष्ठ के वक्ता सूर्यवंश के पुरोहित ऋग्वेद के 7वें मंडल के अधिपति एवं शस्त्रादि विद्या के दाता ज्ञाता. शेवटचे ऋषिमुनी महर्षि कश्यप दक्ष प्रजापति की 17 कन्याओं के विवाह कर देवगण असुरगण आदि समस्त
प्राणी जगत का विस्तार करने वाले तथा स्मृती ग्रंथों के रचनाकार, हे असे 7 ऋषीमुनी आणि हे 7 ऋषीमुनींच्या बरोबर मध्ये हा स्तंभ, म्हणजे ह्याला पण काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असणारच आहे आणि त्यामुळेच हे इथं मध्ये उभा केला आहे दोघं, म्हणजे 7 ऋषीमुनींच्या मध्ये. आता ह्या स्तंभाची तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा, कारण की इतिहासात नक्कीच ह्या इतिहासाच्या दृष्टीनं सगळं बनवलेलं आहे, त्यामुळं असेल तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि लई दिवसानं संस्कृत वाचायला घेतल्यामुळं आमचं जरा संस्कृत मागं पुढं होतंय. जर काय चुकलं असलं तर माफी असावी. कसं आहे उगाच काय तर अर्थाचा बेअर्थ होतो, त्यामुळं जरी काय चुकलं तर माफी असावी. आणि इकडं फूड झोन आहे बघा, इथंच सगळं असं हिस्टॉरिकल करायचं चाललंय. त्रिवेणी मंडपम कसं आहे बघा बरं मंडळी, छान असं वातावरण. माणसं अहो याला कसलं इंजिनिअरिंग केलं असेल ना आत्ताच्या युगात असं दाखवणं, नॉट अ जोक. आता फूड कोर्ट तर तुम्ही बघितलंच. आता गणरायांच्या अनेक मूर्ती आहे, त्रिवेणी मंडप, महाकाल पथ, किती मोठा एरिया आहे. अजून मंदिराकडे जायचंच आहे. आज रंगमंच, ही श्री गणेशाची मूर्ती, श्री गणेशाय नमः. आणि हो अर्जुन रथ, मला हे बघायचं होतं. ओके दिसते का परफेक्ट. LED वर लावा, कॅम्प्युटरवर लावा आणि कशावर लावायचं ते लावा. हे श्रीकृष्ण अर्जुन रथ. थोडं म्युझियम जरी बघितलं का नाही तरी तर मग आल्यासारखं समाधान वाटतं. अजून इकडं आहे बघा, हे जसे ऋषीमुनी होते तसे इथं पण काहीतरी आहे बघा. प्रत्येक ग्रहांची माहिती तुम्हाला ही लयच ह्याच्यात आहे, म्हणजे संस्कृतमध्ये. ही बुध प्रत्येकाच्या मागं काहीतरी असतं, त्यातलं आहे बघा मंगल. ह्याला काहीतरी महत्त्व आहे बरं का. हे ऋषीमुनींनी पहिलं लिहून ठेवलेलं आहे. पहिल्यातलं तसंच असतं. ही आता जरा वाईज ॲडव्हान्स पिढी आल्यामुळं माणसांना ती पटत नाही, पण असं ती चालाय शेवटी. आता तिथं निशुल्क अनुभव फ्री डेमो काय आहे बघूया जरा, नक्की काय विषय आहे. अच्छा, इथं उभं राहिलं की पूर्ण नगरीचा नजारा मिळतोय आपल्याला, म्हणून ही निशुल्क अनुभव. इथं टॉपला जाऊन बघू काय काय दिसतंय. अच्छा, असा विषय आहे. आणि इथं आपल्या महाकालेश्वरांचं लाईव्ह दर्शन होतंय, त्यासाठी निशुल्क अनुभव. इथं माणसं येऊन बसली ती बघा. आता हे आज काय कारंजा वगैरे काय त्यांनी चालू केलेलं नाही. तर मंडळी आता काय आहे उज्जैनला काय याचं देवाचं काय महत्त्व आहे हे आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो. सगळं देवा दर्शन वगैरे सगळं होईल. आणि हे म्युझियमचा ब्लॉग होता, त्यामुळं बऱ्यापैकी बघून झालंच. तर उद्याचा ब्लॉग आहे त्यात महत्त्व सांगतो की माणसाने उज्जैनला का म्हणून यावं. आणि पहिल्यापासून चालत आलेली जी चालीरीती आहे ही सगळा इतिहास आहे या भूमीला भरपूर. ते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो नक्कीच. तर कसा वाटला व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद आणि शुभरात्री.